भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त लक्ष्मणराव नाना जायभावे, दिव्यांग सेवक बाळासाहेब घुगे, शाळेचे मुख्याध्यापक व्ही.के. अलगट सर, पर्यवेक्षक सांगळे सर, संजय इलक सर, यादव मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दिव्यांग सेवक बाळासाहेब घुगे यांनी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेताना सांगितले की गावाच्या सरपंच पदापासून ते केंद्रीय मंत्री पदाच्या त्यांचा प्रवास प्रेरणादायी होता। जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला आणि भारतीय जनता पक्षाला ग्रामीण भागातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक कार्यकर्त्यांना राजकारणात नवी दिशा मिळाली आहे असेही त्यांनी नमूद केले। यावेळी लक्ष्मणराव नाना जायभावे यांनीही स्वर्गवासी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला। समाजातील वंचित शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत मुंडे साहेबांची असलेली तळमळ आजही अनेकांनी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.के. काळे सर यांनी केले। कार्यक्रमाचे वातावरण स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यक्रमाच्या स्मृतींनी भारावून गेले होते। उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।